वा, आज काय बेत आहे? हे सगळं तिखटच दिसतंय. हो, मोनिकाला आवडतं ना, म्हणून सगळं तिच्या आवडीचं केलंय. वा, उत्तम. म्हणजे सगळं तिच्या मनासारखं चाललंय तर. मामा, आता जे बोललास ना ते जरा पुन्हा एकदा बोल ना. हे काय गंमत आहे, गंमत आहे. म्हणजे कसं आता मोनिकाचं काउंटडाऊन सुरू झालं ना, त्यामुळे बाळ जन्माला येण्याआधी आपण सगळे कसे होतो हे त्याला कळावं म्हणून हे शूट. मोहन, याच्यानंतर मी बोलणार. हा मामा सुरू. वा, म्हणजे सगळं मोनिकाच्या मनासारखं चाललंय. या घरामध्ये एकापेक्षा एक नमुनेदार माणसं आहेत. आणि मी बाळाला विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर यावं आमच्या घरी, म्हणजे ही सगळी माणसं तुला प्रत्यक्ष बघायला मिळतील. आई, आता तू. हे बाई, मी काय बोलू? अगं काही बोल ना. कसं आहे ना, बाळाला त्याच्या जन्माच्या आधी त्याची पणजी कशी होती आणि नंतर कशी हे कळायला हवं ना. बोल. असं असेल ना तर त्याची पणजी त्याच्यावर खूप प्रेम करणारी आहे. पण ते दिसणार कसं? दादा, तुला कळतं ना मला काय म्हणायचं ते? जे मी क्लासला गेलो की हे सगळं शूटिंग करण्याची जबाबदारी तुझी. हा, या. अरे, तुम्ही दोघं कुठे निघालात? नाही, ती नाही, मला जायचंय. अरे मग ते आठवणीचं शूटिंग? हो, करू ना आल्यावर. चालणार नाही. फोन दे तुझा, फोन दे. आजी, मला पेशंटच्या काही बोलायचं नाही, तू मला फोन दे. निर्मले, आज जे विक्रांतच्या काही अपॉइंटमेंट्स वगैरे असतील ना तर जरा तू लक्ष दे. काय? हा, ठेवते मी. हा आजी, मी काय म्हणते, उगाच त्यांना त्रास कशाला, आपण शूटिंग करूया ना. नाही, अजिबात चालणार नाही. अगं आता दिवस भरत आले तुझे, याने थोडा वेळ तरी तुझ्यापाशी थांबलं पाहिजे की नाही? हो, पण मी क्लासला गेलो तर दादा करेल ना शूट. ते पण ना एक काम करूया, ब्रेकफास्ट नंतर ना तुम्ही दोघं वरांड्यात चालताय असं शूट करूया. उत्तम. पण कशाला हे सगळं? आमच्या वेळेला हे असलं काही नव्हतं. नाही नाही, तुझ्या वेळी नव्हतं म्हणजे त्यावेळी तू गरोदर होतास. अरे वेड्या, तेव्हा साधनं नव्हती बाबा. आता आहेत ना, सोय झालेली आहे म्हणून सगळे करतात. कळलं? म्हणून आपण आठवणी त्याच्या साठवायच्या आणि जपून ठेवायच्या. काय बरोबर आहे ना? हा लेट येणार आहे, निर्मलेला सांगितलेलंच आहे, त्यामुळे त्याला काही जायची घाई नाहीये. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या,
पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.